सरपंच, सामान्य व्यासपीठ, इथं उपस्थित असलेले आपले सगळे प्राचार्य, शिक्षिका आणि सगळे विद्यार्थी, मुलांनो मुलींनो, खरं तर इथं यायला मला थोडा वेळ लागला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज अचानक आपला हा कार्यक्रम ठरला. सकाळी मला ताई येऊन भेटले आणि असा एक चांगला कार्यक्रम त्यांना करायचा आहे अशी इच्छा माझ्यापाशी त्यांनी व्यक्त केली. एक आता येणाऱ्या 2-3 दिवसात मला मुंबईत कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं तेव्हा मी वेळ देऊ शकलो नाही आणि अचानक आमचं ठरलं की आज आता जाताना जर आपण हे सगळं नियोजन जर करू शकलो तर मग आपण हा कार्यक्रम आता लगेच घेऊ. आणि तसं सगळं हे आमचं सकाळचं नियोजन झालं. येता येता थोडा उशीर झाला, पण पवार ताई आहे, पवारांचं काम आहे एकमेकांना सहकार्य करायचं. थोडा उशीर जरी होत असेल तरी वेळात वेळ काढून तिथं गेलं पाहिजे आणि याच भावनेतून मी आज इथं आलो. आमच्या कुटुंबाचा या गावाशी खूप जुना संपर्क आहे. खूप पूर्वीपासून आदरणीय साहेब असतील, आपले सगळ्यांचे लाडके दादा असतील, त्या गावासाठी कुटुंबाने खूप काही केलंय. हे जे सभागृह आहे हे पण आपल्याला आदरणीय दादांच्या मदतीतूनच आपल्याला इथं मिळालेलं आहे. आणि मला आता सरपंच ताई सांगत होते, मला सांगायचा अधिकार आहे की नाही माहिती नाही, पण आता या सभागृहाचं नाव पण आपण आदरणीय अजितदादा पवार सभागृह असं आपण करणार आहे अशी इच्छा सगळ्या ग्रामस्थांची आहे. मलाही तुम्हाला ते सांगायला एक आनंद वाटतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून असा एक चांगला निर्णय घेतलाय. आम्हाला आणि पवार कुटुंबाला याचा फार आनंद होत आहे आणि झालेला आहे. माळेगाव खुर्दमध्ये पूर्वी पाणी सुद्धा प्यायला नसायचं, पण इथं मोठी लिफ्ट इरिगेशनची स्कीम पवार साहेबांच्या काळात त्यांनी इथं आणल्यामुळं तुम्हाला सगळ्यांना इथं उत्तम शेती करता आली. साहेबांनी त्यांच्या काळात चांगलं काम केलं, तेच काम आदरणीय दादांनी पुढं नेलं आणि आम्हालाही तुम्ही सगळ्यांनी आता मदत करावी एवढीच इच्छा मी व्यक्त करतो. आज सगळी मुलं एकदम लहान आहेत, तुम्ही आता आयुष्याची सुरुवात करताय, तरी तुम्हाला हे सगळे ग्रामस्थ किंवा तुमचे सरपंच मंडळी असतील, ग्रामपंचायत असेल, आपल्या गावातले सगळे कार्यकर्ते तुम्हाला मदत करताय. हे स्पेशल स्पोर्ट्स किट तुम्हाला दिलंय. फक्त दुकानात जाऊन कुठलं तरी स्पोर्ट्स किट्स असं विकत द्यायचं असं नाही, पण तुमचे माप त्यांनी घेतलेत आणि तुम्हाला सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं स्पेशल असं स्पोर्ट्स किट आपल्या सरपंचांनी, त्यांच्या कुटुंबाने, अख्ख्या संपूर्ण पवार फॅमिलीच्या आशीर्वादाने तुम्हाला ते दिलेलं आहे. या किटचा चांगला वापर करा. स्पोर्ट्स असतील, कला असेल, अभ्यास तर तुम्ही करा, पण इतर वेगळ्या क्षेत्रांमध्ये पण तुम्ही तिथं थोडं इंटरेस्ट घेतला पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. अभ्यास करत असताना स्पोर्ट्स मध्ये पण आपण पुढे गेलं पाहिजे, तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे. या भावनेतून आपण खरं तर हा कार्यक्रम इथं आज राबवतोय आणि स्पोर्ट्सवर पण आपण लक्ष दिलं पाहिजे ही इच्छा आपल्या सरपंचांची, सगळ्या इथल्या ग्रामस्थांची आहे. आणि मला विश्वास आहे की इथली सगळी मुलं पुढे जाऊन चांगलं काम करतील. सगळे सोयी सुविधा तुम्हाला आपण दिलेल्या आहेत आणि माझी वैयक्तिक इच्छा आहे की आपल्या तालुक्यातले जे सगळे जिल्हा परिषदेचे जे शाळा असतील किंवा शहरात जे नगरपालिकेचे जे शाळा आहेत तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करायचंय. माझ्याकडून किंवा आपलं शरीर फाउंडेशन कडून जे काय मदत आपल्याला इथं जिल्हा परिषद शाळेला लागत असेल तुम्ही येऊ शकता. आपण बाहेरून काही CSR फंड आपण गोळा करू शकतो. अजून आपल्या मुलांसाठी मुलींसाठी काय आपल्याला करता येईल हा विचार पण आपल्याला इथं करावा लागेल आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून बारामतीकरांनी आता इथून पुढे आपण चाललं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठा आधार गेलाय आणि त्याच्यामुळं ज्या पद्धतीचं काम आदरणीय दादा करत होते त्यांना अभिमान वाटेल असं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण ती कामं केली पाहिजेत. म्हणजे स्वच्छता दादांना आवडायची,
आपली शाळा, आपलं घर, आपलं मंदिर, आपलं सभागृह आपण चकाचक ठेवलं पाहिजे. कुणासाठी वाट न बघता आपणच सगळं आपलं घर आणि आपलं गाव आपण साफ केलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे. हे सभागृह असेल, आपलं घर असेल, आपलं मंदिर असेल, आपली शाळा असेल, स्वच्छ ठेवली पाहिजे. हेच दादांना आवडलं असतं आणि आपल्या पद्धतीने एक छोटी छोटी श्रद्धांजली ही त्यांच्यासाठी अशी असेल, अशीच मी इथं इच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जायला तुमची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.